मुंबईतील वडाळ्यामधील सिटी गेट स्टेशनचा गॅस पुरवठा सुरू झाल्याची माहिती आहे। महानगर गॅसकडून अद्याप अधिकृत याची घोषणा नाहीये। कालपासून खरं तर बंद असलेला सीएनजीचा पुरवठा काही प्रमाणात सुरू व्हायला सध्या सुरुवात झाली आहे। आरसीएफ कंपाऊंड मधील गेटच्या मुख्य गॅस पाईपलाईनमध्ये बिघाड झालेला होता आणि या बिघाडामुळे सिटी गेट स्टेशनचा गॅस पुरवठा हा प्रभावित झालेला होता। अनेक सीएनजी पंपावर अजून सुद्धा वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत। वडाळ्यामधल्या आरसीएफ कंपाऊंड मध्ये मुख्य सीएनजीच्या पाईपलाईन मध्ये एक बिघाड निर्माण झालेला होता आणि त्याचा परिणाम जो आहे तो सिटी गेट स्टेशनच्या केंद्रावर झालेला होता आणि तिथला आता गॅस पुरवठा जो आहे तो काही प्रमाणामध्ये सुरळीत झालेला आहे। मी सध्या आहे सिटी गेट स्टेशनच्या परिसरातच आणि आपण पाहतोय की वाहनांच्या अजूनही लांबच लांब रांगा या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। टॅक्सी चालक असतील, खासगी वाहनधारक असतील, हे या रांगेमध्ये थांबलेले आहेत। मात्र आत्ता सध्या जी माहिती मिळते त्यानुसार काही प्रमाणामध्ये सीएनजीचा पुरवठा सुरू झालेला आहे। अधिकृत घोषणा अद्याप ही महानगरकडून करण्यात आलेली नाही। एक ड्रायव्हर आपल्यासोबत आहेत। तुम्ही कधीपासून इथं थांबलेला आहे? 8:30 बजे मैंने इधर इंटर लिया हूँ और अभी 10:30 बजने वाले हैं। 2 घंटे हो गए मुझे इधर रुक के। तो अभी मिलेगा गैस, क्या बताया? मिलेगा बोल रहे अभी ऐसा करके। नंबर में हम लोग लगे हुए तभी से ऐसा। अगदी 8:30 वाजल्यापासून म्हणजे 2 तास जवळपास तो ड्रायव्हर थांबल्याचं सांगतोय आणि आपण पाहतो हेच ते सिटी गेट केंद्र आहे ज्या ठिकाणी म्हणजे सीएनजीचा जो पुरवठा आहे तो प्रभावित झालेला होता, बऱ्यापैकी बंद झालेला होता आणि त्यानंतर बाजूला आपण पाहतोय महानगरचं जे मुख्य सीएनजी पंप आहे त्या ठिकाणी वाहनांची आता वर्दळ सध्या पाहायला मिळते। कारण कालपासून दुपारपासून खरं तर पूर्णपणे पुरवठा जो आहे तो बंद झालेला होता। मात्र आता काही प्रमाणामध्ये हा पुरवठा सुरू झालेला आहे। प्रेशर कमी असल्याचं सांगितलं जात आहे पंपधारकांकडून। मात्र अनेक वाहनांमध्ये आता आपण पाहतोय की सीएनजी भरला जातोय। आणखी एक ऑटो ड्रायव्हर आहेत, आप कब से खडे आहे यहाँ पे? 2-2.5 तास झाले उभे, कमीत कमी 2.5 तासाच्या नंतर आता पंपापर्यंत घुसलं। नंबर लागायला जो टाइम आहे। व्यवसायावर परिणाम झाला काल दुपारपासून अनेक सकाळपासून 1 रुपयाची भवानी म्हणजे आपली झालेलीच नाही। हीच परिस्थिती मुंबईसह ठाणे असेल, बोरिवली असेल म्हणजे उपनगरांमध्ये देखील निर्माण झालेली होती। मात्र आता अधिकृत घोषणा झालेली नसली तरी अनेक सीएनजी पंपांवर अनेक म्हणजे ठिकाणी गॅसचा जो पुरवठा आहे तो आता सुरळीत पाहायला मिळतोय। व्हिडिओ जर्नलिस्ट सुरेश सावंतसह मी संदीप राजगोळकर, पुढारी न्यूज, मुंबई। एकीकडे आपण बघू शकतो सीएनजीच्या दरामध्ये वाढ झाली आहे, दुसरीकडे सीएनजीचा तुटवडा हा पंपावर जाणवत असल्यामुळे प्रवाशांचे हाल होताना सुद्धा बघायला मिळत आहेत। विक्रोळीमध्ये रिक्षेसाठी प्रवाशांची मोठी रांग लागली आहे, त्याची हे दृश्य आपण बघतोय। मी सध्या विक्रोळी या विभागात उभा आहे। विक्रोळी विभागाचा पहिला हा संपूर्ण जो आहे तो रिक्षा स्टँड आहे। रिक्षा स्टँडवरती मोठ्या प्रमाणात जे आहे त्या ठिकाणी रिक्षा असतात। मात्र आजची सध्याची परिस्थिती पाहिली या ठिकाणी रिक्षात कुठल्या प्रकारच्या रिक्षा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत नाही। मात्र रिक्षाचा देखील तुटवडा असल्यामुळे जे प्रवासी आहे प्रवाशांची जी आहे ती रांग जी आपल्याला लागलेली एकूणच पाहायला मिळते। एकूणच पाहिलं तर रिक्षा ज्या आहे देखील कमी स्वरूपात धावताना पाहायला मिळते। कारण तसं जर पाहिलं तर सीएनजीचा तुटवडा असल्यामुळे या सर्व रिक्षा ज्या आहेत त्या आता रस्त्यावरती उतरलेल्या न पाहायला मिळते। त्यामुळे प्रवाशांची मोठी जी आहे ती रांग लागलेली आपल्याला पाहायला मिळते। आपल्यासोबत रिक्षा चालक आहेत, रिक्षा चालकांशी आपण थेट जे आहे ते संवाद साधणार आहोत। काय सांगाल, तुमचं नाव काय? एकूणच जर पाहिलं तर सीएनजी दरात वाढ झालेली पाहायला मिळते, त्यानंतर जर पाहिलं सीएनजी तुटवडा देखील जाणवत आहे, रिक्षा काही प्रमाणात बंद आहेत, काय सांगाल? माझं नाव शशिकांत दिनकर बाईत आहे। आज कालपासून रिक्षा सीएनजी गॅसचा खूप तुटवडा जाणवत आहे आणि सीएनजी दरही दिवसेंदिवस वाढत आहेत। त्यांची आम्हाला पूर्वकल्पनाही दिली जात नाही आहे। त्याच्यामुळे आज रिक्षा ज्या 1000 रिक्षा विक्रोळीत धावतात त्या आज 150 ते 200 धावत आहेत। आमच्या रिक्षा चालकांचे मानणं असं आहे की जी सीएनजी गॅसची जी लाईन लागते पंपावर ती 10 मिनिटाच्या वरती लागली नाही पाहिजे। 10 मिनिटात म्हणजे गाडी भरून आपला धंद्यावर लागला पाहिजे माणूस। जर तिथं 2 घंटे 2.5 घंटे जर थांबला तर तो कमावणार काय? त्याच्यानंतर गॅसचा जो दर वाढवतो ते पब्लिकलाही कळलं पाहिजे का गॅसचा दर वाढलाय। तर टीव्हीला डिक्लेअर करत नाही, पेपरला डिक्लेअर करत नाही किंवा कोणत्याही बातम्याला डिक्लेअर होत नाही। डायरेक्ट तिथं आम्ही जातो गॅस भरायला, तिथं डायरेक्ट समज 70 रुपये असेल तिथं डायरेक्ट 80 रुपये होतो। मग हा मनमानी कारभार चालू आहे। एकूणच परिस्थिती पाहिली तर सीएनजी दरात जी वाढ जर होत असेल ती संपूर्ण पाहिलं तर रिक्षा चालकांना याची संपूर्ण माहिती जी आहे ती मीडियाच्या माध्यमातून मिळाली पाहिजे, अशी ज्या रिक्षा चालकांना